राज्यातल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला आत्तापर्यंतचा 100% खरा होणारा सर्व्हे आता समोर आला आहे. या सर्व्ह्यामुळे विविध राजकीय पक्षांची आता मात्र डोकेदुखी वाढली आहे. मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार? एकनाथ शिंदेंच्या, फडणवीसांच्या की उद्धव ठाकरेंच्या? याचा घेतलेला सर्वात मोठा धक्कादायक निवडणूक पूर्व सर्व्हे समोर आला आहे. मित्रांनो, घेऊया मुंबई महानगरपालिकेवर कोणाची येणार सत्ता, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा याची सविस्तर अपडेट. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची या एका प्रश्नावरती मिळालेल्या जागा नेमक्या कशा असणार? पहिला पक्ष येत आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये चांगली नसली तरी देखील शरद पवारांनी ठाकरे बंधूंनी यांच्यासोबत राहणं पसंत केल्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर मुंबईमध्ये अजित पवारांना किती जागा मिळणार हा सर्वसामान्यांना वाटणारा प्रश्न. पण या प्रश्नाने अखेर आता तोंड सोडलं. 100% जागा म्हणजे अजित पवारांना 3 ते 5 जागांवर मुंबईत यश मिळेल हा महत्त्वाचा सर्व्हे सांगून जातंय. अजित पवारांना त्यांच्या पीचवर किती मोठा धक्का बसताना जाणवतोय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे सध्याची राष्ट्रीय काँग्रेस. बिहारमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत महाविकास आघाडीचे राज ठाकरे एकत्र लढत नाहीत तोपर्यंत त्यांचा विजय होणं अशक्य आहे. अशातच काँग्रेस स्वबळाची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये जबरदस्त फटका बसू शकतो. ही या आघाडीची सगळ्यात मोठी बाब अगदी समोर येते. काँग्रेस जर स्वबळावर लढली तर मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार ती आता आपण पाहूया. मुंबईत काँग्रेसला 10 ते 12 जागा. ठाकरेंना जबरदस्त यश मुंबईत मिळतंय हे दिसतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला 14 जागा मिळतील ही या घडीची सगळ्यात मोठी अपडेट मुंबईतून समोर येतेय. त्यामुळे राज ठाकरेंना युती भावली असल्याचं यावरून तरी दिसतंय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जबरदस्त तडाखा बसताना दिसतोय. मुंबईतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जवळजवळ 40 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करू शकतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती या नगरसेवकांना नको वाटतंय. जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले तर शिंदेसेनेचा मुंबईमध्ये पाणीपत नक्की होणार या नगरसेवकांना माहीत आहे. यामुळेच हे नगरसेवक आता शिंदेंकडे न राहता राज ठाकरेंकडे, काही काळ उद्धव ठाकरेंकडे असा प्रवास सुरू करतायत. यामुळेच राज ठाकरेंच्या मनसेला यश मिळाल्यानंतर सगळ्या घडामोडींमुळे दोन्ही पक्ष मुंबईत मार खाताना दिसतायत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 ते 17 जागांवर यश मिळू शकते. हा शिंदेंच्यासाठी खूप मोठा फटका असू शकतो. त्यामुळे शिंदे गट या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या पिछाडीवर पडू शकतो. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय ज्याकडे सबंध मुंबईचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. शिवसेना प्रमुखांची शिवसेना. ठाकरे परिवार हा मुंबईवरती गेल्या 25 वर्षापासून अधिराज्य गाजवत आहे. मुंबई महानगरपालिकेत होता पालिकेला देशाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारे एक शहर म्हणून मुंबई आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचं बजेट 60,000 ते 70,000 कोटी एवढ्या रुपयाचे असल्याकारणाने मुंबईवर सत्ता प्रत्येक पक्षाला हवी असते. परंतु उद्धव करण्यामुळे मनसेलाही फायदा होतोय आणि इकडे उद्धव ठाकरेंना देखील फायदा होतोय. मनसे आणि उद्धव ठाकरे दोघांचे मिळून जवळपास 80च्या आसपास जागा जाऊ शकतात. अजून जर त्यांनी काम केलं तर 150च्या आसपास नगरसेवक दोघांचे निवडून येतील असा सध्या पत्रकारांनी अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे भाजप शिवसेनेचे अजित पवार गट यांना मात्र मुंबईमध्ये जोरदार धक्का बसू शकतो. ही या घडीची सगळ्यात मोठी बाब अगदी समोर येऊ शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश नक्की मिळू शकतं. हीच यावेळची सगळ्यात मोठी बाब आपल्यासमोर येतेय. मित्रांनो, आपणास काय वाटतं? मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात यावी की भाजपच्या हातात जावं? याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया? राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन बंधू मुंबई हातात देण्यासाठी तत्पर आहेत. याबद्दल तुम्ही कोणाला मत करणार? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.